साताऱ्यातील कोडोली येथून निघालेले भाविक पंढरपूर येथील देवदर्शनासाठी जात असताना आज सकाळी म्हसवड जवळच्या धुळदेव येथे आले असता धुळदेव गावाच्या हद्दीत उखडलेल्या रस्त्याचा कामाचा अंदाज न आल्याने अल्टो कार पलटी होऊन यामधील 2 जण जागीच ठार झाले आहेत तर अन्य 3 जण जखमी झाले आहेत। अशोक विष्णू निकम वय 76 व लक्ष्मी सचिन निकम वय 13 यांचा जागीच मृत्यू झाला असून 3 व्यक्ती गंभीर जखमी झालेले आहेत। मयत व जखमी व्यक्ती एकाच कुटुंबातील असून या ठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात झालेले आहेत। यामुळे अनेकांना जीव देखील गमवावे लागले आहेत। धुळदेवमध्ये सातारा पंढरपूर रोडचे काम 5 वर्षापासून ठेकेदाराने बंद ठेवल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे। महत्त्वाचे म्हणजे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सातारा जिल्ह्यातच रस्त्याची अवस्था गंभीर बनली आहे। जिल्ह्यातील रस्त्यांच्या समस्यामुळे अनेक अपघातांना निमंत्रण मिळत आहे। काय झाले किती ऍक्सिडेंट होते सांगा मला। जर त्या दिवसाला 2-3 होते 4-5 दिवसाला त्याची अवस्था सर्कस मध्ये कसं होतं सर्कस मध्ये 2 माणसाची वरनं ट्रकची लेवल ट्रकच्या लेवलला ह्या वायरच्या वर माणसं गाडी कुठनं कशी आली टप्प्यावरनं ती कुठं कशी आली ह्याला कोणता डागला नाही फक्त हीच नाही ती पलटी ऑटोमॅटिक गाडी सुद्धा वरनं अशी फिरत होती। होय कोण कोण गाडीवाला एका चालला होता या तुम्ही आता दररोज ऍक्सिडेंट बघता किती ऍक्सिडेंट आहे म्हणायचं ही 15-20 नाही झालं की पण माणसात 15-20 ती मिली असतील इथं जाग्यावर बरोबर जाग्यावर 15-20 किती जाताना सुद्धा इथं रक्ताचा आणि पेट्रोलचा वास येतोय। हा इथं जाताना येताना बघा की छपड्या किती पडलेल्या गाड्या मोडलेल्या लेकरा बाळाला आमच्या हजार एखादं घर उद्ध्वस्त होईल जाऊ देऊ मी म्हणतो कसं बी साईन करा येईल पण ही माणसं जरी आमच्या घरावर येऊन जर एखादी गाडी अडकली तर राहील का त्याचं काय। 5 वर्ष झाले असतील 5 वर्ष होऊन गेली वैशी देखरेख कर ही बरोबर पदावायच तो आज बरोबर बरोबर आज लय ठिकाणी म्हणजे 10 जागी होतो 5 घाली होतो रोज बरोबर। एका बाजूला काय म्हणताय बोला म्हसवड पासून 7 किलोमीटर अंतरावर असणारे धुळदेव गाव। तुम्ही ह्या रस्त्याने किती या जागी म्हणजे रोज करता? गेल्या 15 वर्षापूर्वीपासून ह्या रस्त्याची इतकी बिकट अवस्था आहे। सरकारचे डोळे उघडतात का 10-12 कुटुंब गेल्यानंतर त्यांचे डोळे उघडतील तर कोणती साळुंकी मॅडम आहे त्यांना अति तातडीने तिथलं काम करण्यात यावे अशी त्यांना नम्र विनंती आहे। मी आता एका मॅडमला कॉल केला ती म्हणले साळुंकी मॅडमकडे आहे ही काम सोलापूर जिल्ह्यातील कुणाकडे काम आहे त्या मॅडमनी मला फोन करावा। माझा नंबर घ्या 7035855353 कांता डाले म्हसवड। ओके मी पण न्यूज वालाच आहे बरोबर प्रतिनिधी आहे बरोबर तालुक्यात बरोबर नाही तर खूप बेकार परिस्थिती आहे। अहो परिस्थिती लयच बेकार आहे इथली बरोबर येणाऱ्याला साईन करता येत पण आम्ही कशी साईन करायची जवळ आहे आम्ही बरोबर आमची जत्रा बात्रा बारकी पोरं लेकरं बरोबर वाहनात फास्ट येणारी वाहनं जर त्याच्यात गेलं तर मरलं ती बी बरोबर मग तुम्ही राहून आमचा कंचा उपयोग आहे बरोबर पहिले तुम्ही इथं फाशी घ्या मग बरोबर बरोबर जे मंत्री आहे त्याने येऊन फाशी घ्या इथं होईना ना म्हणून बरोबर। तुम्ही सांगा तुम्ही दररोज ऍक्सिडेंट बघता येतं ऍक्सिडेंट लय बघितले लय बघितले किती झाला आतापर्यंत ऍक्सिडेंट? लय म्हणजे 20-25 ऍक्सिडेंट झाले तिथं चालूला। मग इथं तुम्ही तक्रार वगैरे दिली असेल? तक्रार लय भरपूर दिली तक्रार पण कोण दखलच घेत नाही मंत्री सुद्धा दखल घेत नाही इथं। त्या रस्त्यावरती सुरुवातीला जिथून गाडी ह्या कच्च्या रस्त्यावरती उतरते त्या लोकेशनला मोठ्या प्रमाणावर गाड्याचं ऑइल चेंबर फुटलेलं दिसून येतंय। तिथं ऑइल गळती झालेली आहे आणि या ठिकाणी एक फक्त बोर्ड लावलेला आहे रस्ता अरुंद आहे म्हणून लावलेला आहे। रस्ता कच्चा आहे रस्त्याचं काम बाकी आहे अशा स्वरूपाचं बोर्ड नसून फक्त रस्ता अरुंद आहे असा बोर्ड आहे। मात्र तिकडून येणाऱ्या गाडीला कुठल्याही स्वरूपात हे दिसत नाही आणि इथल्या ठिकाणी हा उतार आहे त्या उताराच्या लोकेशनला येणाऱ्या गाडीला हा अंदाज येत नाही। त्यासाठी स्पीड डिवायडर किंवा स्पीड ब्रेकरची गरज होती मात्र तशी काही व्यवस्था करताना दिसत नाहीत। तिकडून येणाऱ्या गाडीला समोर येणाऱ्या मोटरसायकलवाल्याला पूर्णपणे जीव मुठीत घेऊन हा प्रवास करावा लागतो। आज ही जी काही ॲक्सिडेंट झालेला आहे ही गाडी जवळजवळ 4 ते 5 वेळा पलटी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये असणारं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाची इतकी भयानक अवस्था होती
हे बघताना थरकाप होतोय आणि त्याच्यामध्ये जे काही झाले ते आता दवाखान्यात त्यांना नेलंय तिथून समजेल. पण ह्या रस्त्याला आता सध्या इथं जे काही स्थानिक उपलब्ध आहे किंवा माझं स्वतःचं मत आहे, आता चालूला जेसीबीनं हा रस्ता बंद केला पाहिजे, स्वतः मी बंद केला पाहिजे असं मला स्वतःला एका वाटतं. बाजूला- पण प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण हा रस्ता मोठ्या प्रमाणातल्या वाहतुकीचा रस्ता आहे, ह्याच्यावरती कुठलीही व्यवस्था नाही. आतापासून बंद करायला आम्ही चालूच करणार आहे. आमच्या इथं जर घोटाळा झाला, काय घरावर गाडी एखादी आली तर आम्ही काय केलं पाहिजे? बरोबर. मला सांगायचं की एका बाजूला सरकार तुम्हाला निधी देते, शासनाचा निधी निधी कर्ज- देऊन आम्ही टकुऱ्यावर कर्जमाफी. फिरू का? आमचं धंदा बघू का? ती निधी हुडकत बसू एका आम्ही. बाजूला कर्जमाफी करते, एका काय बाजूला नको तुम्ही- आम्हाला कर्जमाफी त्यानं स्वतःला शासनानं करून देणं. आम्हाला गरज नाही त्याची. बरोबर आम्हाला काय नुकसान झाली की आम्ही गप बसत नसतो. मग बरोबर. आम्ही दुर्या खाऊन खाऊन मरायला लागलो इथं. आमची पिकं उद्ध्वस्त झाली दुर्यानं. आणि रोज एक ऍक्सिडेंट आहे, मरताय आज रोज एक. त्याचा वास आम्ही घेऊन मरू का? पेट्रोल शिवाय रक्ताशिवाय इथं रोडवर वास येणार ना कशाचा. ओके ओके. आज तुम्ही याला जाणारी 5 मिनिटं म्हणताय आम्हाला वास येतोय. आम्ही रोज इथं कसं काढायचं? बरोबर हा? बरोबर. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन